आप देख रहे केवन न्यूज महाराष्ट्र जिंतूर। आज दिनांक 14/8/2023 रोजी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आज रोजी उपोषण करण्यात आले। रिपब्लिकन युवा सेना यांच्या वतीने उपोषण करण्यात आले। जिंतूर तहसील कार्यालयासमोर विविध कारणासाठी हे उपोषण करण्यात आले। तसेच निराधार तसेच श्रावण बाळ पाहिजे, पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची। आज दिनांक 14 रोजी रिपब्लिकन युवा सेना शाखा जिंतूरच्या वतीने जिंतूर तालुका अध्यक्ष शैलेश आंबोरे यांच्या नेतृत्वात आज जिंतूर तालुक्यातील असंख्य निराधार भगिनी, विधवा भगिनी तसेच वयोवृद्ध बांधव आज जिंतूर तहसील येथे जमले आहेत। प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारच्या पेन्शन योजना अद्यापपर्यंत जिंतूर तालुक्यामध्ये राबवल्या न गेल्यामुळे आज रोजी रिपब्लिकन युवा सेनेच्या माध्यमातून जिंतूर तहसील समोर जिंतूर तालुक्यातील असंख्य विधवा भगिनी तसेच वृद्ध बांधव आणि अपंग बांधव यांच्या सहकार्याने रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने जिंतूर तहसील कार्यालय येथे आज बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। आज दिनांक 14/8/2023 रोजी टिपू सुलतान युवा सेना यांच्यातर्फे जिंतूर तहसील कार्यालयासमोर निवेदन देऊन उपोषण करण्यात आले। इनामी जमीन प्रकरणांसाठी मैं शेख अहमद टीपू सुल्तान सेना जिला अध्यक्ष। मैं शेख अहमद टीपू सुल्तान सेना जिला अध्यक्ष। हम 3 साल से जामा मस्जिद इनामी जमीन प्रकरण में लड़ रहे हैं और गुज़िश्ता साल जामा मस्जिद इनामी जमीन को तहसील प्रशासन ने भगोड़दार वर्ग 2 किया था और आश्वासन दिया था कि जामा मस्जिद इनामी जमीन का नाम हम 7/12 रिकॉर्ड पर लगाएंगे, लेकिन साल हो गया अभी तक उसका नाम लगाया नहीं बोल के हमने 2 तारीख को औरंगाबाद आयुक्त कार्यालय में निवेदन दिया और वक्फ अधिकारी को भी, जिला अधिकारी और तहसील को भी दिया, मगर अभी तक उन्होंने 14 तारीख हो गई, अभी तक कुछ उसका लेके आश्वासन ना कुछ ये करा और इसलिए हम 14 तारीख को उपोषण को बैठे और हमारी मांगनी यही है कि जिंतूर की जो जामा मस्जिद इनामी जमीन है उस पर जामा मस्जिद 7/12 पे जामा मस्जिद का इनाम की नोंद होना, यही मांगनी है हमारी। आज दिनांक 14/8/2023 रोजी जिंतूर तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले। मौजे भिलस तालुका जिंतूर दलित वस्तीमधील नमुना क्रमांक 8 प्रमाणे मोजणी करून अतिक्रमण हटवणे। खिल्लारे राहणार भिलस तालुका जिंतूर जिल्हा परभणी। माझ्या घरासमोर लक्ष्मण हरी खिल्लारे यांनी अतिक्रमण केले। मी त्या अतिक्रमणासाठी 19/7/2023 पासून पंचायत समितीला अर्ज दिला। ग्रामसेवक सरपंच आणि काहीच कारवाई याच्यावर न केल्यामुळं मी त्यांना सांगितलं 14 ऑगस्टला मी आमरण उपोषण करणार आहे, याच्यावर कारवाई हो आणि माझं अतिक्रमण काढण्यात यावं। दिन आहे या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्ट 2023 रोजी या तहसील आणि बीडीओ कार्यालयाच्या प्रांगणात इथे बसलेलो आहोत। तर इथे बसल्यानंतर आजही हे आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत, पण आपल्या काही जणांचे जे काही मुद्दे आहेत, भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल किंवा बांधकाम व्यवस्थित न झाल्याचा मुद्दा असेल, ग्रामसभा न होण्याचा मुद्दा असेल, या मुद्द्यावरती हा जो पांडुरंग खोलटे नावाचा एक जन सामान्यातून आलेला कार्यकर्ता उपोषणाला बसलेला आहे। त्यांनी कलेक्टर ऑफिसला, बीडीओ ऑफिसला, तहसील ऑफिसला सूचना वगैरे दिलेल्या आहेत, परंतु आज मात्र त्यांचं एक छोटस असं झालंय की तहसील ऑफिसला त्यांनी सूचना दिली होती, परंतु पंचायत समिती कार्यालयाला या संदर्भात पत्रव्यवहार आजच्या उपोषणाबाबत झाला नव्हता। पण तरी सुद्धा आम्ही बीडीओ साहेबांना आणि विस्तार अधिकारी साहेब इथे आलेले आहेत, त्यांना आम्ही कल्पना दिली, त्यामुळेच त्यांचं इथं पथक आलेलं आहे याची पाहणी करण्याकरता। आणि ते आश्वासन देत आहेत की आतापर्यंत जे झालं त्या संदर्भात आम्ही चौकशी करूया आणि 1 महिन्यामध्ये त्याचा अहवाल जो आहे तो आम्ही सादर करूया। तर अतिशय म्हणजे यांची मागणी पण योग्य आहे आणि त्यांनी उत्तर दिले ते पण एक योग्य आहे। तर यातून एक मध्यम मार्ग निघावा आणि आपण 15 दिवसांनंतर पाहूयात नाही चौकशीची काय स्तर आहे आणि 1 महिन्यानंतर पाहू, नाहीतर मी पुन्हा हा जो मुद्दा आहे महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथभाई शिंदे यांच्या कानावर मी स्वतः घालेल आणि याच्यातून आमच्या शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख इथे, आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख दोघे इथे आहेत, आम्ही सर्वजण इथे जाऊ, यांना सोबत घेऊन मी मंत्रालय गाठेल आणि शिंदे साहेबांच्या केबिन मध्ये जाऊन तिथे बीडीओंना आम्ही बोलू, कलेक्टर ऑफिस, जेडपीसीओ सर्वांना बोलून घेऊ आणि योग्य ती उचित कारवाई करू।
आज दिनांक 14/8/2023 रोजी AIMIM यांच्यातर्फे जिंतूर तहसील यांना निवेदन देऊन उपोषण करण्यात आलं. जिंतूर येथील सर्वे नंबर 111 ब व 111 क या दोन गटांमध्ये खोट्या कागदपत्राच्या आधारे नगरपालिकेने व भूमी अभिलेख कार्यालयाने संगमत करून खोटा नकाशा मंजूर केलेल्या NA लेआउट ची चौकशी करून रद्द करण्यात यावे असे निवेदनात सांगितले गेले आहे. मैं तालुका अध्यक्ष सैयद रियाज, कारण मैं जिंतूर जामा मस्जिद सर्वे नंबर 223/14 224/14 ये जमीन गैजेट के अंदर मौजूद होने के बावजूद खिदमत मार्च है और उसके बाद जो तहसीलदार साहब ने उसके ऊपर नाहरकत दी है। नाहरकत देने के बाद में आम जनता, भोली भाली गरीब जनता जो रोज कमाने खाने वाली है, उन्होंने वो चीज को आज कोई 2 लाख में, कोई 3 लाख में, कोई 5 लाख में लिए, जिससे मस्जिद की इनामी जमीन खत्म हुई है और आम जनता का नुकसान हुआ है। आज उसे अगर चाहे कोई विरोध करेगा तो वो बोर्ड उस पर रहने नहीं देगा। और तहसीलदार साहब ने जो ये काम किए कि उनके मौजूदगी में प्रशासन से 2017 का JR आने के बाद में उनको तालुका उनको उसका जिम्मेदार बनाया गया। वरिष्ठ के पूरे जो आदेश पत्र जो उनको मिले हैं, उनको मिलने के बाद में बाजप्ता उनको सर्वे नंबरों के साथ में उनको बताया गया है कि इस चीज को कि उसको गिन के वक्फ बोर्ड के जो जमीन है, वक्फ बोर्ड की जो जमीन है उनके हवाले करो गिन के। और उसके बाद में भूमि अभिलेख ने गिन के उसको नकाशे के साथ में माइती स्टॉक में तहसीलदार साहब को दिए और उन्होंने 17 में देने के बाद 18 के अंदर उन्होंने ना हरकत देते कि ये जमीन इनाम नहीं, कूल नहीं, सीलिंग नहीं है। तो इस वजह से जो आम जनता फंसी हुई है, तो आज उनके मेरा ये मानना है कि तहसीलदार साहब के ऊपर चौकसी की मैं मांग आज कम से कम 6 महीने साल भर से कर रहा हूँ। तो आज तक ना कोई कलेक्टर साहब ने एक्शन लिए, ना SDM साहब ने एक्शन लिए, ना तहसीलदार साहब ने एक्शन लिए। तो इस वजह से हमारा ये मानना है कि जो भोली भाली जो जनता फंसी हुई है, तो अब इसका जवाबदार कौन है? वो दिखाने वाले हैं क्या तहसीलदार साहब है क्या, कौन है उसका जवाबदार? तो हमारा ये बोलना है कि इनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई करके इनको हमेशा के लिए निलंबित करना, ये एक मुद्दा है। और दूसरा मुद्दा है सर्वे नंबर 111 ब, उसके अंदर अधिकारियों ने जिंतूर शहर में मौजूद नहीं होने के बावजूद नकाशे को मंजूरी दी है, जबकि वो हिंगोली में ड्यूटी कर रहे। उसका मैंने प्रूफ निकाला हुआ है और प्रूफ निकालने के बाद उसके ऊपर भी मैंने उनके वरिष्ठ को दिया, कलेक्टर साहब को दिया, जबकि यहाँ वो ड्यूटी पे नहीं थे। और वो 6-7 महीने बाद बनते हैं, वो उसके पहले नकाशा तैयार करके दे देते और नकाशा तैयार करने के बाद नगर परिषद उसको मान्यता दे देती है। नगर परिषद को विरोध करने के बाद शिव साहब बोलते अहवाल मंगाते नगर परिषद से, नगर परिषद बोलती है शिव साहब कार्रवाई करेंगे। आज जो माहौल जो चल रहा है, तो ये आम जनता को सिर्फ लूटने का माहौल चल रहा है। मेरे पास इस बात का सबूत है कि जो भी है कि आज तक भी उसका कोई हवाल नहीं हुआ, उसकी कोई सुनवाई नहीं हुई, उसकी कोई कार्रवाई नहीं हुई। इस वजह से हमें 15 अगस्त के दिन बैठने का कोई ऐसा शौक नहीं है, लेकिन मजबूरन में ये अधिकारी कार्रवाई नहीं जो कर रहे। 14 अगस्त को हम बैठे, हमको मालूम है ये आजकल भी नहीं उठाते हमको, इतने बड़े भाई ये इनके ऐसे कानों के ऊपर से जुंग नहीं रेंग रही है। आम्ही मागण्या पूर्ण नाही झाल्या और आम्ही उपोषण करणार आहे। और चौथा मुद्दा सर्वे नंबर क का है 111 क का। तीसरा मुद्दा सर्वे नंबर 111 क, उसके अंदर भी इसी तरह से नक्शे का हेर फेर करके जमीन बिकाई गई है। उसकी चौकसी की मांग हम आज तक मांग रहे, तो चौकसी हो रही नहीं है। ना वहाँ पे नाली है, ना रास्ते है। उसको तहसीलदार साहब ने शिव का चार्ज लिए थे, मंडूगढ़ साहब ने, तो वो उसके ऊपर समझो वो बता रहे कि 1 साल का उनको समझो बॉन्ड के ऊपर वो प्रमाण पत्र लिख के देते हैं कि भाई तुमको 1 साल का टेमिंग। ये कौन सा कायदा है, कौन से JR के अनुसार निकला है? आज वो वहाँ पे नाली नहीं है, जनता के लिए रास्ते नहीं है, आज इसका जवाबदार कौन है? वो नगर पालिका है क्या? वो जिन्होंने जो शिव का चार्ज संभाले थे तहसीलदार साहब ने, वो है। तो इसी वजह से हमने ये जो है कि आज जो है 14 अगस्त के दिन जो बैठे,
तो हम ये नहीं, हमें खुशी नहीं है 14 अगस्त के दिन बढ़ने की, क्योंकि आने वाला दिन 15 अगस्त का है। अगर हमको ये भी पता है कि ये आज भी ये जो है क्या, इसका कुछ नहीं करेंगे, लास्ट में खाली एक लेखी पत्र लेके आएंगे, कार्रवाई नहीं करेंगे। लेकिन हम ये चाह रहे हैं कि अगर इस बार अगर इन पे कार्रवाई नहीं होंगी तो हम उठेंगे नहीं ना। पांडुरंग कोरडे, हे माझं नाव मी चिंचोली काळे या गावचा आहे. तर या 4 मुद्द्यावर मी अशी चौकशी करण्याचे आदेश दिले होते कलेक्टर मॅडमला. पण जवळपास 6 महिने उलटून त्यांनी काही चौकशी केली नाही, कुठलं काही प्रत्युत्तर भेटलं नाही. इथं प्रत्येक अधिकाऱ्याला एक एक अर्ज लिहून बसलेलो आहे मी, विस्तार अधिकारी, आपलं BDO साहेब. पण याने फक्त उडूची उत्तर तोंडी दिले, लेखी काही उत्तर भेटलं नाही. 6 महिन्यामध्ये काही भेटलं नाही म्हणून मी इथं बसलो. या प्रसंगी जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख जिंतूर ऍडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवंत यांनी दिले भेट. कोरडे हा उपोषणात बसलेला आहे. त्याची अशी म्हणणं आहे की बाबा की इथे मुख्यमंत्र्याला मी पत्र दिलंय, मुख्यमंत्र्यांना यांना का आदेश नाही दिला, ते थोडंसं चुकीचं आहे. त्यांनी सर्वांना लेटर न दिल्यानं हे मान्य आहे. पण पंचायत समितीचं काम असलं त्या ठिकाणी त्यांनी पंचायत समितीला न कळवल्यामुळं ही थोडीशी धांदल झालेली आहे. तरी पण आम्ही सर्व टीम मुख्यमंत्र्यांना कळवून त्यांचं पूर्ण काम करू अशी ग्वाही देतो. बसलेले आहेत पांडुरंग, यांचं नाव काय, पांडुरंग कोल्हे. तर यांचे जे काही मागण्या असतील, जर स्थानिक पातळीवर जर सोडवल्या नाही गेल्या तर आम्ही माननीय मुख्यमंत्री जे महोदय आहेत त्यांच्याकडे आम्ही सर्व म्हणजे जे काही मागण्या आहेत ते आम्ही तिथे नियोजनामार्फत त्यांना आम्ही हे जे त्यांच्या मागण्या आहेत ते सर्व तिथे आम्ही मांडू आणि लवकरात लवकर तात्काळ सोडवण्याचा, यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आणि तसेच आपले तालुका प्रमुख जे आहेत, आम्ही दोघंही तिथे जाऊन म्हणजे यांच्या काही मागण्या आहेत ती तिथे आम्ही मांडू आणि तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करू. केवळ महाराष्ट्र जिंतूर बाबा राज.